हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही लॅन्थेनॉइड सिरीजचे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, त्याचं कलर स्पेक्ट्रा असेल, त्याच्यानंतर त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल, त्याच्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन्स असतील, हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. पहा, आता आपण या व्हिडिओमध्ये जे काही ऍक्टिनॉइड्स आहे, आपले ऍक्टिनॉइडचे दोन सिरीज आहेत. पहा, या ब्लॉकच्या त्यातली पहिली लॅन्थेनॉइड्स आहे आणि दुसरी ऍक्टिनॉइड आहे. तर आता ही ऍक्टिनॉइड आपण स्टार्ट करणार आहोत. मग कशाने म्हणतो ऍक्टिनॉइड? द series of 14 elements are placed at the bottom of the periodic table which included the seventh period of a periodic table are called actinoids. त्याला आपण म्हणतो actinoids म्हणतो. These actinoids start with the element thorium. कुठून स्टार्ट होतात? तर एलिमेंट थोरियम पासून स्टार्ट होतात and end with the lawrencium Z equal to 103. थोरियम पासून स्टार्ट होणारी सिरीज आणि लॉरेन्शियम पाशी एंड होणारी सिरीजला आपण म्हणतो ऍक्टिनॉइड सिरीज. मोस्ट ऑफ देम आर मॅनमेड अँड ऑल आर रेडिओ. त्याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स असतील ते कसे आहेत? सगळे ऑल आर मॅनमेड आहेत, म्हणजे आर्टिफिशियली प्रिपेअर्ड केलेले असतील, किंवा ते कसे आहेत? ऑल आर रेडिओ ऍक्टिव्ह. सगळे कसे आहेत आपले? हे रेडिओ ऍक्टिव्ह. These element have लॉंग लाईफ हाफ पिरियड. याचा जो काही हाफ लाईफ पिरियड असेल तो कसा आहे? लॉंग आहे. लॉंग आहे म्हणजे खूप जास्त त्याचा काय आहे? हाफ लाईफ पिरियड असेल. हाफ लाईफ बद्दल आपण कायनेटिक्स मध्ये पाहणार आहे. पहा, फॉर एक्झाम्पल, युरेनियम हॅव हाफ लाईफ पिरियड ऑफ 4.5 into 10⁻⁹ इयर. किती आहे तो? 4.5 into 10⁻⁹, म्हणजे खूपच जास्त आहे. And thorium 232 1.4 into 10⁻10. याचा हाफ लाईफ पिरियड खूपच जास्त आहे, म्हणजे याचा स्टडी करणं काय आहे आपल्याला इझी आहे. याचा स्टडी करणं आपल्याला इझी आहे. पहा, दे हॅव हाय मेल्टिंग, हाय बॉइलिंग अँड हाय डेन्सिटी. त्याला डेन्सिटी मॅक्झिमम आहे, हाय डेन्सिटी आहे, बॉइलिंग पॉइंट हाय आहे, मेल्टिंग पॉइंट सुद्धा त्याला हाय आहे. They are less reactive than lanthanoids. हे लॅन्थेनॉइड पेक्षा कसे आहेत? लेस रिएक्टिव्ह आहे. +3 is a most common oxidation state. या सगळ्याची +3 काय आहे? या सिरीजची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे. आता कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणजे काय? जे काय आउटरचे जे इलेक्ट्रॉन्स असतील, 3 सेट्स मधले, मग ते 5f मधले असतील, 6d मधले असतील, किंवा 7s मधले असतील, हे इलेक्ट्रॉन तो इझिली लॉस्ट करतो आणि काय करतो? तो +3 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. +3 इज अ मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. देयर इज अ लॉस ऑफ ऑल आउटर इलेक्ट्रॉन्स सिमिलर टू ट्रान्झिशन मेटल. ट्रान्झिशन मेटल सारखे हे काय करतं? आउटर इलेक्ट्रॉन जे असतील ते इझिली लॉस्ट करतं आणि त्याला जी काही ऑक्सिडेशन स्टेट मिळते ती किती मिळते? +3. अशा प्रकारे त्या ऑक्सिडेशन स्टेट बद्दल आपल्याला सांगतात. पहा पुढे जा. ऑल द 3 सेट्स ऑफ ऑर्बिटल, शेवटचे जे असतील ते, दॅट इज 5f 6d अँड 7s हॅव सिमिलर एनर्जी. त्यांची जी काही एनर्जी असते जनरली कशी असते? ते सिमिलर एनर्जी असते. म्हणजे इलेक्ट्रॉन इझिली जम्प फ्रॉम दिस टू दिस, दिस टू दिस, अँड दिस टू दिस, दिस टू दिस, इझिली इंटरचेंज होतात. का? बिकॉज ऑफ सिमिलर एनर्जी. The general electronic configuration of actinoid is, actinoid the general electronic configuration. Radon is a noble gas. 5f 0 to 14. सिरीजचा पहिला असेल त्याला 1 असेल, 2 असेल, असं ते वाढत जाईल. 6d 0 to 2, 7s 2. These are the general electronic configuration. The ionic radius is decreases as we move across the period. जसं आपण त्या पिरियड मध्ये जाऊ, पहा लेफ्ट कडून राईट कडे जाऊ, तसं काय होतं? आयोनिक रेडियस डिक्रीज होते, विच इज नोन ॲज ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. त्याला काय म्हणतो आपण? ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. जसं लॅन्थेनॉइड बाबतीत आहे लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन, तसं सिमिलर रिझन आहे ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन, विच इज ड्यू टू पुअर शिल्डिंग ऑफ f इलेक्ट्रॉन. आणि हे कशामुळे होतं? तर f इलेक्ट्रॉनच्या पुअर शिल्डिंग मुळे आपल्याला हे पाहायला मिळतं. आता ऍक्च्युली आपण लॅन्थेनॉइड मध्ये कसं पाहिलं होतं? पहा की जो काही इलेक्ट्रॉन्स आहे तो आपला तो एकाच सेल मध्ये ऍड होतो. न्यूक्लियस मधला जो काही न्यूक्लिअर चार्ज असेल तो इन्क्रीज होतो. तो न्यूक्लियस मधला चार्ज इन्क्रीज झाला म्हणजे अट्रॅक्शन त्या ठिकाणी वाढतं. आणि अट्रॅक्शन वाढल्यानंतर काय होतं?
तो इलेक्ट्रॉन काय करतो, न्यूक्लियस स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो आणि जी काय सेल असेल एफ सेल तिला डिफ्यूज सेल मिळतो आणि ती काय होते न्यूक्लियस कडे ओढली जाते, पुल टुवर्ड द न्यूक्लियस अँड इट बिकम्स मोर डिफ्यूज. देअरफॉर दीज आर कॉल्ड एज ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. याला म्हणतो आपण ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. हे आहे ऍक्टिनॉइड बद्दलचं इंट्रोडक्शन. आता ऍक्टिनॉइडच्या काय प्रॉपर्टीज असतील पुढे, त्या ऍक्टिनॉइडच्या आपण प्रॉपर्टीकडे जाऊया. पुढे नेक्स्ट पॉइंट आहे आपला पहा प्रॉपर्टीज ऑफ ऍक्टिनॉइड. चला तर नेक्स्ट आहे पहा आपला आता प्रॉपर्टीज ऑफ ऍक्टिनॉइड. तर ऍक्टिनॉइडच्या काय प्रॉपर्टी आहेत ते आपण आता पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ ऍक्टिनॉइड पहा. सिमिलर टू लॅन्थेनॉइड दे अपीयर सिल्वरी व्हाईट इन कलर. अगदी लॅन्थेनॉइड सारख्या सिमिलर प्रॉपर्टी दाखवतात. सिमिलर टू लॅन्थेनॉइड दे अपीयर सिल्वरी व्हाईट इन कलर. कसा कलर त्याचा, सिल्वरी व्हाईट कलर आहे त्याचा. नेक्स्ट आहे पहा, दे आर हायली रेडिओ. आता हायली रेडिओ आहेत म्हणजे काय, रेडिओ म्हणजे काय, ज्याच्यापासून अल्फा बीटा आणि गॅमा रे काय होतात स्पॉन्टेनियसली इमिट होतात, त्याला आपण काय म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह म्हणतो. मग हे सगळे जे कसे आहेत सगळे एलिमेंट्स असतील, ऑल द ऍक्टिनॉइड्स आर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स. हे सगळे कसे रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. नेक्स्ट दे शोज ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन दाखवतात म्हणजेच काय दाखवतात, हे त्याची काय होते आयोनिक रेडियस असेल, ती आयोनिक रेडियस असेल किंवा ऍटॉमिक रेडियस असेल त्याची काय होते लेफ्ट टू राईट काय होते ते डिक्रीज होत जाते. आता डिक्रीज काय होते तर इलेक्ट्रॉन सिमिलर सेल मध्ये ऍड होतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो, पुअर शिल्डिंग होतं या इलेक्ट्रॉनचं. या सगळ्या गोष्टीमुळे काय दाखवतं ते ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन दाखवतं. सिमिलरली लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. +3 इज अ कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. त्याची +3 काय आहे कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे. हे झालं त्याच्या प्रॉपर्टी. आपण इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा ह्या प्रॉपर्टी पाहिल्या होत्या, तरी सुद्धा आपण घेतलं सेपरेट पॉइंट घेतला प्रॉपर्टीज ऑफ ऍक्टिनॉइड्स. आता नेक्स्ट आहे पहा आपलं ऍप्लिकेशन्स ऑफ ऍक्टिनॉइड. ऍक्टिनॉइडचे काय ऍप्लिकेशन्स आहेत पहा. दे आर यूज ऍज अ मेजर सोर्स ऑफ इंडोर लाइटनिंग. इंडोर लाइटनिंग साठी याचा मेजर सोर्स म्हणून वापर केला जातो. म्हणजे इनकॅन्डेसंट लॅम्प याच्या आधीपासून याचा यूज केला जातो कशामध्ये इंडोर लाइटनिंग मध्ये. बिकॉज द ऑक्साइड ऑफ, मग कोणतं ऑक्साइड आहे तर थोरियमचं 4 ऑक्साइड आहे पहा. थोरियम चौथ्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कन्वर्ट हीट एनर्जी फ्रॉम बर्निंग नॅचरल गॅस इनटू अन इंटेन्स लाईट. मग हे ऑक्साइड काय करतं तर बर्निंग नॅचरल गॅसचे काय करतं इंटेन्स लाईट मध्ये किंवा हीट एनर्जी मध्ये काय करतं कन्व्हर्जन करतं आणि आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची इंडोर लाइटनिंग मिळते, इंटेन्स लाईट मिळते. त्यामुळे याचा उपयोग आपण इंडोर लाइटनिंग मध्ये करत असतो. हे त्याचं झालं ऍप्लिकेशन झालं. त्याच्यामध्ये 1% आपण CO2 वापरत असतो जेणेकरून आपल्याला चांगला त्या ठिकाणी इंटेन्स लाईट मिळावी या उद्देशाने आपण ते वापरत असतो. हा झाला त्याचा ऍप्लिकेशन. चला पुढे जाऊया. चला नेक्स्ट आहे आपला आता सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन लॅन्थेनॉइड अँड ऍक्टिनॉइड. लॅन्थेनॉइड आणि ऍक्टिनॉइड मध्ये काय सिमिलॅरिटी आहे किंवा त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. ऍक्च्युअली दोन्ही कसे आहेत आपले F ब्लॉक एलिमेंट आहेत, दोन्ही सेल्स पिरियड टेबलच्या बॉटमला आहे. मग त्याच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी असणार आहे, त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्सेस असणार आहे. तर ऍक्च्युअली काय सिमिलॅरिटी आहे आपण त्या ठिकाणी स्टार्ट करूया. बोथ सिरीज शो +3 ऑक्सिडेशन स्टेट. दोन्ही सिरीज मध्ये काय आहे +3 ही कशी आहे कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे. म्हणजे दोन्ही पण काय करतात जे आउटर इलेक्ट्रॉन असतील ते इझिली लॉस्ट करतात आणि +3 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. इन बोथ सिरीज F ऑर्बिटल्स आर फिल्ड ग्रॅज्युअली. दोन्ही सिरीज आहेत तर दोन्ही सिरीज मध्ये काय होतं F ऑर्बिटल आहे ते आपलं भरलं जातं. का तर हे दोन्ही कसे आहेत आपले F ब्लॉक एलिमेंट आहे आणि F ब्लॉक एलिमेंट आहे म्हणून एकामध्ये काय होतं 4F भरलं जातं आणि एकामध्ये 5F भरलं जातं. These F ऑर्बिटल्स आर ग्रॅज्युअली फिल्ड. एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ऍड होत जातो. आयोनिक रेडियस इन बोथ सेरीज डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ऍटॉमिक नंबर. दोन्ही सेरीज मध्ये काय होतं ऍटॉमिक रेडियस असेल ते ऍटॉमिक रेडियस काय होते डिक्रीज होते. कधी डिक्रीज होते विथ इन्क्रीज इन ऍटॉमिक नंबर. म्हणजे एक दाखवतो आपल्याला लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन, दुसरं दाखवतो आपल्याला ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. दोघांमध्ये हे सिमिलर आहे. इन बोथ सेरीज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी of both series is low and are highly electronegative. दोन्ही सेरीज असतील लॅन्थेनॉइड असेल किंवा ऍक्टिनॉइड असेल
या दोन्ही सिरीजची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी आहे, लो आहे. आणि दोन्ही सिरीज काय दाखवतात आपल्याला, हायली रिएक्टिव्ह आहेत. ते कसे आहेत, हायली रिएक्टिव्ह आहेत. दे आर हायली रिएक्टिव्ह बिकॉज ऑफ बोथ सिरीज हॅव लो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी त्या सिरीजची कमी आहे म्हणून ते कसे हायली रिएक्टिव्ह आहेत. पापडे द नायट्रेट, परक्लोरेट अँड सल्फेट ऑफ बोथ द सिरीज. ह्या दोन्ही सिरीजचे मग नायट्रेट असतील, परक्लोरेट असतील किंवा सल्फेट असतील म्हणजे याच्यासोबत ते कंबाईन होत असतील, आर सोल्युबल. ते कसे येतं, सोल्युबल आहेत. बट द हायड्रॉक्साइड, फ्लोराइड अँड कार्बोनेट म्हणजे ते कार्बोनेट बरोबर कंबाईन असतील, फ्लोराइड बरोबर कंबाईन असतील किंवा हायड्रॉक्साइड बरोबर कंबाईन असतील. दे आर इनसोल्युबल. ते कसे आहेत मग इनसोल्युबल. हा त्याच्यामधला सिमिलरिटी झाली. आता नेक्स्ट आपण जाऊया डिफरन्स कडे. काय डिफरन्स आहे, लॅन्थेनॉइड शो मॅक्झिमम +4 ऑक्सिडेशन स्टेट. लॅन्थेनॉइड मॅक्झिमम किती दाखवू शकतो आपल्याला, +3 त्याची काय आहे, कॉमन आहे. पण मॅक्झिमम तो दाखवतो +4 दाखवतो. while actinoid shows a variable oxidation state from +3 to +7. +3 पासून +4, +5, +6 and +7 म्हणजे तो +3 पासून +7 पर्यंत मॅक्झिमम दाखवू शकतो. लॅन्थेनॉइड डू नॉट फॉर्म कॉम्प्लेक्स इझिली. ते कॉम्प्लेक्स इझिली फॉर्म करत नाही. while actinoids फॉर्म इझिली. आणि ऍक्टिनॉइड काय करतं, इझिली कॉम्प्लेक्स फॉर्म करतं. नेक्स्ट आहे पहा, ऑल लॅन्थेनॉइड्स आर नॉन रेडिओ कसे ते नॉन रेडिओ आहेत एक्सेप्ट प्रोमेथियम. त्याच्यामध्ये जो काही प्रोमेथियम आहे तो प्रोमेथियम सोडून बाकी सगळे कसे येतात, नॉन रेडिओ आहे. आणि हा कसं फक्त रेडिओ ऍक्टिव्ह आहे. while ऑल ऍक्टिनॉइड्स आर रेडिओ सगळे ऍक्टिनॉइड कसे आहेत आपले, हे रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. पाचाला पुढे जाऊया. लॅन्थेनॉइड्स डू नॉट फॉर्म ऑक्सोकॅटायन. हा जो काही ऑक्सोकॅटायन आहे म्हणजे ऑक्सिजन सोबत कंबाईन झाल्यानंतर त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येत असतो, पण याच्यावर काय येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. ऑक्सोकॅटायन्स फॉर एक्झाम्पल UO+, PO+, युरेनियम O+ आहे, प्लुटोनियम O+ आहे, हे फॉर्म करतात. कोण, ऍक्टिनॉइड्स फॉर्म करतात, लॅन्थेनॉइड फॉर्म करत नाही. हा त्यातला डिफरन्स झाला. आणि लास्ट पॉइंट आहे पहा आपला, मोस्ट ऑफ लॅन्थेनॉइड्स आर कलरलेस. मोस्ट ऑफ द लॅन्थेनॉइड कसे आहेत आपले, हे कलरलेस आहेत. बट द आयन्स ऑफ ऍक्टिनॉइड्स आर कलर्ड. आणि ऍक्टिनॉइडचे जे आयन्स असतात ते कसे आहेत, कलर्ड आयन त्या ठिकाणी. अशा प्रकारे याच्यामध्ये काय आहे, हा डिफरन्स आहे आणि सिमिलरिटी आहे. याप्रमाणे आपल्याला हे एक्सप्लेन करता येईल. पहा एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला, व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन लॅन्थेनॉइड आणि ऍक्टिनॉइड, तर याप्रमाणे आपल्याला ते लिहिता येतील. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. पहा नेक्स्ट आपला पॉइंट आहे पहा आता, सम कंपॅरिझन बिटवीन प्री ट्रान्झिशन लॅन्थेनॉइड अँड ट्रान्झिशन मेटल. कंपॅरिझन दिलेली आहे आपल्याला तिघाची. प्री ट्रान्झिशन आहेत, लॅन्थेनॉइड आहे आणि ट्रान्झिशन मेटल आहे. म्हणजे ट्रान्झिशन मेटलच्या सुरुवातीची, त्याच्यानंतर ट्रान्झिशन मेटल आणि लॅन्थेनॉइड याची आपल्याला कंपॅरिझन दिली. काय कंपॅरिझन आहे तर पाहूया. प्री ट्रान्झिशन मेटल्स आर जनरली मोनोव्हॅलंट. मोनोव्हॅलंट म्हणजे काय, त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल ती 1+ मध्ये असेल. 1+ मध्ये असेल. जनरली लॅन्थेनॉइड शोज +3 इज अ कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. सगळे लॅन्थेनॉइड काय दाखवतात, +3 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. +2 और +4 फॉर सर्टन कॉन्फिगरेशन. काही ठराविक कंडिशनला काय दाखवतात, ते +2 किंवा +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ट्रान्झिशन मेटल शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. ट्रान्झिशन मेटल काय दाखवतात, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. मे बी +2, +3, +4, +1 मे बी. सेकंड आहे पहा, periodic trains is dominated by effective nuclear charge at noble gas configuration. याच्या जे काही पिरियॉडिक ट्रेन्स असतील त्याच्यामध्ये आयोनायझेशन एन्थॅल्पी असेल, ऍटॉमिक रेडियस असेल, आयोनिक रेडियस असेल, ऑक्सिडेशन स्टेट असेल, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असेल, या ज्या काही त्याच्या पिरियॉडिक ट्रेन्स असतील या कोणी गव्हर्न किंवा डॉमिनेट केलेल्या आहेत तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऍट नोबेल गॅस कॉन्फिगरेशन त्या डॉमिनेट केलेल्या आहेत. लॅन्थेनॉइड शोज पिरियॉडिक ट्रेन्स ऑफ लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. ही कोणती पिरियडिक ट्रेन दाखवते आपल्याला तर लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शनची पिरियडिक ट्रेन्स दाखवते. ट्रान्झिशन मेटल साइज चेंजेस ऍज n+ आयन्स आर फॉर्म.
या आयनची साईज काय होते, चेंज होते, बिकॉज दे फॉर्म अ व्हेरिएबल ऑक्सिडेशन. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, म्हणून याची जी काय पिरियोडिक ट्रेनची साईज असेल ती काय होते, चेंज होते. बिकॉज ऑफ दिस आर द लेस मार्क. कसं आहे ते, लेस मार्क आहे. ट्रान्झिशन प्री ट्रान्झिशन मेटल शोज सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ गिवन ग्रुप. त्याचा जो काही ग्रुप असेल, मग फर्स्ट ग्रुप असेल, सेकंड ग्रुप असेल, हा काय दाखवतो आपल्याला, सिमिलर प्रॉपर्टी दाखवतो. ऑल्सो लॅन्थेनाइड शोज सिमिलर प्रॉपर्टी. लॅन्थेनाइड सुद्धा काय दाखवतो आपल्याला, सिमिलर प्रॉपर्टी दाखवतो. बट ट्रान्झिशन मेटल शोज चेंज इन प्रॉपर्टीज. सगळे ट्रान्झिशन मेटल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी दाखवतात, त्याला म्हणतो आपण चेंज इन प्रॉपर्टीज म्हणतो. नेक्स्ट आहे पहा, प्री ट्रान्झिशन मेटल्स आर ऑलवेज हार्ड. कसं आहे, ऑलवेज हार्ड आहे. लॅन्थेनाइड आर ऑल्सो ऑलवेज हार्ड, बट ट्रान्झिशन मेटल्स आर सॉफ्ट. बट हेवियर मेटल शोज सॉफ्ट कॅरेक्टर. बाकी सगळे कसे सुरुवातीचे हार्ड आहे, पण जे काही हेवियर मेटल असतील ते काय दाखवतात, सॉफ्ट कॅरेक्टर. दे शोज अ सॉफ्ट कॅरेक्टर. नेक्स्ट, there is no ligand field effect on pre-transition metal. Pre-transition metal वर ligand field चा काही इफेक्ट होत नाही. Lanthanoids have insignificant ligand field effect. त्याच्यावरती इनसिग्निफिकंट इफेक्ट पाहायला मिळतो आणि ट्रान्झिशन मध्ये सबस्टेनियल ligand field इफेक्ट ऑब्झर्व करतो आपण. नेक्स्ट आहे पहा, प्री ट्रान्झिशन मध्ये पुअर कोऑर्डिनेशन प्रॉपर्टीज. कोऑर्डिनेशन प्रॉपर्टी कशा दाखवते, पुअर दाखवते, बिकॉज ऑफ दिस डज नॉट फॉर्म कॉम्प्लेक्स फॉर्म करत नाही, म्हणून हे पुअर कोऑर्डिनेशन प्रॉपर्टी आहे त्याला. लॅन्थेनाइड शोज हाय कोऑर्डिनेशन नंबर बिकॉज दे फॉर्म कॉम्प्लेक्सेस. ट्रान्झिशन मेटल शोज कोऑर्डिनेशन नंबर इज 6. टिपिकल इट्स अ मॅक्सिमम बट सर्टन कंडिशन्स इज देयर. त्याचा ऑक्सिडेशन नंबर त्याच्यापेक्षा जास्त असतो, कोऑर्डिनेशन नंबर 6 पेक्षा, पण त्याला काही सर्टन कंडिशन्स आहेत. प्री ट्रान्झिशन मेटल शोज फ्लेक्सिबिलिटी इन जिओमेट्री. याच्या जिओमेट्री मध्ये काय असतं, फ्लेक्सिबिलिटी असते. लॅन्थेनाइड आल्सो शोज फ्लेक्सिबिलिटी, बट ट्रान्झिशन मेटल हॅव अ फिक्स जिओमेट्री. त्याची जिओमेट्री काय असेल ती फिक्स आहे. दे शोज फिक्स geometry. And last is there is no magnetism in pre-transition metal. Lanthanide shows magnetism property, always shows magnetism property by transition metal. असं त्याच्यामधला डिफरन्स आहे आणि सिमिलरिटी आहे. हे या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझनच्या माध्यमातून या ठिकाणी सांगता येईल. ट्रान्झिशन आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर लॅन्थेनाइड आहे आणि प्री ट्रान्झिशन मेटल आहे. आता याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, जे काही आपले ऍक्टिनॉइड्स आहेत. ऍक्टिनॉइडचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ऍक्टिनॉइड आपले 89 पासून 103 पर्यंतचे जे काही एलिमेंट्स आहे, या ठिकाणी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला दिलं आहे. याच्या ग्राउंड स्टेट मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, +3 ऑक्सिडेशन स्टेट मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अगदी डिटेल्स मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. ते टेबल नंबर आहे 8.14 मध्ये आहे. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. आता नेक्स्ट पॉइंट आपला लास्ट पॉइंट आहे चॅप्टरचा, पोस्ट ऍक्टिनॉइड एलिमेंट. ऍक्टिनॉइडच्या नंतर येणारे पोस्ट ऍक्टिनॉइड एलिमेंट आपण स्टार्ट करतोय. पहा, द एलिमेंट विथ ऍटॉमिक नंबर ग्रेटर दॅन 92. ज्या एलिमेंट्स ऍटॉमिक नंबर 92 पेक्षा जास्त आहे आर कॉल्ड ट्रान्स युरेनियम एलिमेंट. त्याला म्हणतो आपण ट्रान्स युरेनियम म्हणतो. काय ट्रान्स युरेनियम म्हणतो, बिकॉज ऑफ दिस एलिमेंट इट कम्स आफ्टर युरेनियम. These elements comes after uranium. हे एलिमेंट काय होतात, युरेनियम नंतर येतात आणि त्याला आपण म्हणतो ट्रान्स युरेनियम एलिमेंट. एलिमेंट फ्रॉम ऍटॉमिक नंबर 93 to 103. मग हे एलिमेंट कोणते झाले, तर 92 च्या नंतर 93 आहे, 93 to 103. नाऊ सध्याची कंडिशन, नाऊ आर इन्क्लुडेड इन ऍक्टिनॉइड. त्याला काय म्हणतो आपण, ऍक्टिनॉइड सिरीज म्हणतो. And those from 104 to 118. 93 पासून 103 पर्यंत आपण ऍक्टिनॉइड कन्सिडर करतो आणि त्याच्यानंतर जे एलिमेंट्स आहेत 104 to 118 आर कॉल्ड ॲज पोस्ट ऍक्टिनॉइड एलिमेंट. आणि त्याच्यानंतर जे असतील त्याला आपण म्हणतो पोस्ट ऍक्टिनॉइड. ऍक्टिनॉइडच्या नंतरचे पोस्ट ऍक्टिनॉइड एलिमेंट, दे आर सिमिलर टू ऍक्टिनॉइड्स. त्याला मग पोस्ट ऍक्टिनॉइड काय म्हणायचं, बिकॉज दे आर सिमिलर टू ऍक्टिनॉइड्स अँड कॅन बी सिंथेसाइज इन अ न्यूक्लिअर रिएक्शन. त्याला आपण लॅब मध्ये सिंथेसाइज करतो किंवा न्यूक्लिअर रिएक्शन्स करून त्याला आपण हे करतो, सिंथेसाइज करतो. जसे की आपले ऍक्टिनॉइड्स आहेत पहा, ऑल ऍक्टिनॉइड्स आर
radioactive as well as they are prepared in a लॅबोरेटरी मध्ये ते प्रिपेअर केले जातात आणि कसे सगळे ऑल आर रेडिओ ऍक्टिव्ह. अगदी सिमिलर प्रॉपर्टी कोण दाखवतं, हे पोस्ट ऍक्टिनॉइड जे इलेमेंट्स असतात ते त्या सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतात. इट इज डिफिकल्ट टू स्टडी देअर केमिस्ट्री बिकॉज ऑफ शॉर्ट हाफ लाईफ. त्याचं स्टडी करणं का अवघड आहे, बिकॉज ऑफ हाफ लाईफ. त्याचा हाफ लाईफ पिरियड असेल, हाफ लाईफ पिरियड आपण डिटेल मध्ये घेणार आहे हे कायनेटिक्स मध्ये. त्याचा जो काही हाफ लाईफ पिरियड असेल तो हाफ लाईफ पिरियड त्याचा कसा आहे, अगदी व्हेरी शॉर्ट आहे. अगदी व्हेरी शॉर्ट म्हणजे काही सेकंदामध्ये असतो, काही मिली सेकंदामध्ये असतो, म्हणजे अगदी कमी हाफ लाईफ पिरियड आहे. मग त्याचा स्टडी करणं काय होतं आपल्याला डिफिकल्ट होतं, अवघड होतं. फॉर एक्झाम्पल इलेमेंट 112 112 atomic नंबरचा इलेमेंट आहे, हॅज अ हाफ लाईफ ऑफ 2.8 into 10⁻⁴ सेकंद. 2.8 into 10⁻⁴ सेकंद म्हणजे अगदीच काय याचं खूप कमी आहे. मग एवढ्या वेळामध्ये याचा स्टडी करणं शक्य आहे का, नाही. बिकॉज ऑफ दिस स्टडी इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज ऑफ शॉर्ट हाफ लाईफ. त्याचा हाफ लाईफ पिरियड कसा आहे, खूपच कमी आहे. काही याच्यापेक्षा अजून काही इलेमेंट आहे, याचा कसा आहे तो मिली सेकंद मध्ये आहे. मग मिली सेकंद मध्ये जर असेल तर तो स्टडी करणं कसं आहे आपल्यासाठी खूपच डिफिकल्ट आहे. अशा प्रकारचे हे जे इलेमेंट्स आहेत पोस्ट ऍक्टिनॉइड, ऍक्टिनॉइडच्या नंतर येणारे इलेमेंट त्याला आपण म्हणतो पोस्ट ऍक्टिनॉइड. फ्रॉम 104 to 118 these elements are called post actinoid element. And why they are called post actinoid? Because they show similar property to the actinoid and can be synthesized in a nuclear reaction. Therefore these are the called as post actinoid element. अशा प्रकारे हे पोस्ट ऍक्टिनॉइड बद्दल आपल्याला सांगता येईल. पहा हा चॅप्टर आपला संपतोय. पहा या ठिकाणी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रेग्युलर अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.